आहे द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. आता द्वीपकल्पीय नद्या यांचं वर्गीकरण आपण दोन गटामध्ये करू. एक आहे पश्चिम वाहिनी नद्या, ज्या कशाला मिळतील? अरबी समुद्राला, बरोबर. आणि दुसरं जे आहे तर ते आहेत पूर्व वाहिनी नद्या, ज्या कशाला मिळतील? बंगालचा उपसागर. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. आता द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात जर पाहिलं आपण तर हे जे पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असं जे दोन गटामध्ये वर्गीकरण झालं, तर याला रिस्पॉन्सिबल असणारा कोणता भाग आहे? पश्चिम घाट. त्याला जलविभाजक म्हणायचं. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. आता द्वीपकल्पीय नद्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांचा विसर्ग जो आहे हा कशावर अवलंबून आहे? पावसावर अवलंबून आहे. म्हणजे त्या 12 महिने वाहतात का? नाही. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. आता पावसाळ्यात पाऊस पडला तरच त्याच्यामध्ये पाण्याचा विसर्ग होतो, म्हणजे पुराच्या आपत्तीचा धोका सरासरी नसतो. आणि या नद्या एक विशिष्ट काळात वाहतात, आणि विशिष्ट काळात वाहत असल्यामुळे यांना काय म्हणायचं? हंगामी स्वरूपाच्या नद्या. माहीत आहे का तुम्हाला? केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरापर्यंत पश्चजल साचलेले आहे. या पश्चजल साठ्यांना कयाल असे स्थानिक नाव आहे. आता केरळ निसर्गाचं नंदनवन असणारं आहे की नाही असं ठिकाण, तर यांच्या नद्याच्या मुखांपाशी जर पाहिलं आपण तर लांब अंतरापर्यंत पश्चजल साचलेले आहे. ओके, म्हणजे जिथं ॲक्च्युअल नदी अराईज होते तिथं लांबपर्यंत पाणी साठलेलं दिसणं आपल्याला, आणि या साठ्यांना काय म्हणायचं? कयाल. हे त्यांचं लोकल नेम आहे समजा. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते, पण प्रवेग जास्त असतो. आता हे आपलं त्यावेळेस पण पाहिलं होतं आपण, जेव्हा आपण प्राकृतिक रचना पाहिली होती तेव्हा तुम्हाला आठवत असेल की तिथं त्रिभुज प्रदेश नाही बघा. कुठं? पश्चिम किनारपट्टीकडे. त्याचं रिझन पाहिलं आपण की तिथं नद्यांचा वेग जो आहे तो कसा आहे? जास्त आहे. नद्यांची लांबी कशी आहे? कमी आहे. म्हणून पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यामध्ये वाहणाऱ्या नद्यांचे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. लांबी कमी आणि प्रवेग जास्त. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. आता याला आपण कोणती किनारपट्टी म्हणू? पूर्व किनारपट्टी आहे की नाही. त्याच्या शेजारील देश राज्य केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात. तर याची किनारी प्रदेश आहे, तर यामध्ये असणाऱ्या सर्व नद्यांचा गुणधर्म जवळपास कसा आहे? सारखा आहे. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. आता उत्तर गुजरातमध्ये खंभातचं जे आखात आहे, तर या किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत ना, तर हे इतर नद्यांपेक्षा यांचा गट कसा कन्सिडर करायचा? थोडासा वेगळा कन्सिडर करायचा. यात तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. लक्षात ठेवायचं की उत्तर गुजरातमध्ये खंभातच्या आखाताला येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत तर त्या 4 नद्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तापी, नर्मदा, मही आणि साबरमती. तापी व नर्मदा या खलदरीतून वाहतात असे मानले जाते. आता पैकी तापी आणि नर्मदा ज्या नदी आहेत तर या कशातून वाहतात? खचदरीतून, म्हणजे एक प्रकारची खच असलेली दरी आहे की नाही, तर तशातून वाहतात असं आपण लक्षात ठेवायचं. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. आता या 4 नद्यांचं वर्गीकरण लक्षात ठेवायचं. खचदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? तापी आणि नर्मदा. त्यानंतर ईशान्य आणि नैऋत्य दिशेने वाहणारी नदी कोणती आहे? मही नदी. आणि त्यानंतर जी अरवली पर्वताच्या दक्षिण उतारावर उगम पावते आणि मात्र वाहताना ती कशी वाहते? उत्तर दक्षिण वाहते, अशी नदी कोणती आहे? साबरमती. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. आता त्यानंतर पुढची नदी आहे लुनी नदी. आता या लुनी नदीचं वैशिष्ट्य काय आहे की तिचा उगम कुठं आहे? अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर. ओके, आणि ती कुठं जाऊन मिळते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता अरबी समुद्राला जिथं मिळते ते आखात कोणतं आहे? कच्छचे आखात.
त्यानंतर आहे बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. आता द्वीपकल्पाच्या जो बराचसा प्रदेश आहे तर हा बंगालच्या उपसागराचा काय आहे, पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. आता गंगा ब्रह्मपुत्र तर आपण अगोदरच पाहिलं, तर त्या गंगेशिवाय महानदी असेल, गोदावरी, कृष्णा, कावेरी या सर्व नद्यांचा समावेश जो आहे तर या बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या आहेत. गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. आता जरी या नद्या बंगालच्या उपसागराला मिळत असतील, परंतु गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या तिन्ही नद्यांचा जो उगम आहे तर कुठून सुरू झाल्या, त्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरून. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. आणि पाणलोट क्षेत्राचा विकास झालेला ज्या नद्यांचा क्रमांक आहे तर त्यामध्ये गोदावरी जी नदी आहे ही भारतात कितव्या क्रमांकामध्ये येते, दुसऱ्या क्रमांकाची आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. त्यानंतर गोदावरी नदीच्या थोडंसं खालच्या साईडला आलो आपण दक्षिणेला, तर त्या दक्षिण दिशेला ज्या नदीचं खोरे येतं ते कोणतं आहे, कृष्णा नदीचे खोरे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. आणि कृष्णा नदीच्या ज्या प्रमुख उपनद्या दोन आहेत, पहिली आहे भीमा आणि दुसरी आहे तुंगभद्रा. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. पुढची नदी आहे कावेरी नदी. आता कावेरी नदी ज्या दोन राज्यातून वाहते ते राज्य कोणते आहे, कर्नाटक आणि तामिळनाडू. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला गेला आहे. आणि कावेरी नदीचं एक वैशिष्ट्य आहे की त्याचा वापर जास्तीत जास्त जलसिंचनासाठी, जसं की आपल्याला माहीत आहे की शेतीसाठी ज्या नदीचा जास्तीत जास्त पाण्याचा वापर केला जातो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, जलसिंचन म्हणतो. तर जलसिंचनासाठी आपण कावेरी नदीचा फार पूर्वीपासून त्या प्रदेशामध्ये वापर होत आलेला आहे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, चोल राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. आता चोल राजे म्हणजे इसवी सनाचं कितवं शतक आहे, दुसरं शतक. तर त्यांनी काय केलं, जी कावेरी नदी आहे ना तर त्या कावेरी नदीवर त्रिचन्नापल्ली, ज्याला आपण तिरुचिरापल्ली म्हणतो, तर या शहराजवळ त्यांनी काय बांधलं, धरण बांधलं. आता हे धरण बांधल्यामुळं कावेरी नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे यामध्ये काय सुरू झालं, जलसिंचन. कारण धरणामुळं पाणी साठून राहतं आणि त्याच्या विश्वासावर आपण शेती करू शकतो. ओके, तर हे जलसिंचन जे आहे कावेरी नदीवर सुरू झालेलं होतं. आता याचं एक वैशिष्ट्य आहे की आजही ते धरण इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातला आणि त्यानुसार काढलेले जे कालवे आहे ज्याला आपण कॅनल म्हणतो, आहे की नाही, तर हे सुद्धा आजसुद्धा काय आहे, वापरामध्ये आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. फायनली पाहू आपण ढाल क्षेत्र काय आहे. ढाल क्षेत्र हे खंडाचे गाभा क्षेत्र मानले जाते. आता कोणत्याही खंडाचे जे गाभा क्षेत्र आहे त्याला काय म्हणायचं, ढाल क्षेत्र. सर्वच खंडामध्ये एक किंवा अधिक ढाल क्षेत्रे आहेत. आता जगामध्ये एकूण किती खंड आहेत, 7 खंड आहेत. तर सर्वच खंडामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक अशी ढाल क्षेत्रे आहेत. ढाल क्षेत्रे ही स्फटिकमय, अग्निजन्य किंवा उच्च प्रतीच्या रूपांतरित खडकांनी बनलेली असतात. आता ढाल क्षेत्र जे आहे तर याचे जे खडक आहेत हे रूपांतरित खडक आहेत. ओके, आता हे रूपांतरित खडकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कसे आहेत, स्फटिकमय म्हणजे क्रिस्टल स्वरूपामध्ये. त्यानंतर अग्निजन्य असतील किंवा उच्च प्रतीचे रूपांतरित खडक असतील. सॉरी, हे दोन वेगवेगळे टाईप आहे, अग्निजन्य किंवा रूपांतरित. मात्र ते कसे आहे, स्फटिकमय आहे. ओके, बारीक बारीक क्रिस्टलचे बनले असतात. ढाल क्षेत्रातील खडक हे अतिप्राचीन असतात. आता ढाल क्षेत्रातील जे खडक आहे ते अर्वाचीन आहे का प्राचीन आहे, तर आन्सर काय असेल, अतिप्राचीन आहेत. त्यांचा निर्मिती काळ 58 कोटी वर्षांपूर्वीपासून 2 अब्ज वर्षापर्यंतचा मानला जातो. आणि अतिप्राचीन म्हणल्यावर इसवी सन जर आपण पाहिलं तर किती वर्षापूर्वी आहे, तर 58 कोटी वर्ष. तर ते 2 अब्ज वर्ष या दरम्यानच्या काळामध्ये या ढाल क्षेत्रांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे शब्द का वापरला आहे, अति
प्राचीन ब्राझील व गियाना ढाल क्षेत्रे एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडाची गाभा क्षेत्रे मानली जातात. आता वरती आपण उल्लेख केला होता की सर्वच खंडामध्ये एक किंवा अधिक ढाल क्षेत्रे असतात. त्यामध्ये जे दक्षिण अमेरिका खंड आहे तर या दक्षिण अमेरिका खंडाची जी गाभा क्षेत्रे ज्या ढाल क्षेत्राला आपण मानतो तर ती 2 आहेत. ते आपण मॅपमध्ये पाहिलं होतं, ब्राझील आणि गियाना. नेक्स्ट उद्या आपण हवामान या चॅप्टर संदर्भात थोडंसं डिस्कस करू.